हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगली महाराज की जय, सर्व संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आहे. आजचा आपला विषय आहे टाटा संस्कृती. मागच्या वेळेला मी थोडंसं सांगितलं होतं की हे गीता धर्म मंडळ आहे. भगवद्गीता किंवा भक्तिमार्ग, भागवत कथा वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी हे व्यासपीठ आहे. तर अशा वेळेला इथं टाटा कुठून आले, तर त्याचं मी कारण सांगितलं होतं की गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. त्या कर्मयोगामध्ये की फलाची अपेक्षा न करता काम करणे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हा कर्मयोग आपण ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला आपल्या मनात विचार येतो की खरोखरच असा कोणी कर्मयोग फलाची अपेक्षा न करता करू शकतो का. त्याच्यात दोन भाग पडतात. एक वैयक्तिक जीवनामध्ये होतो, एक सार्वजनिक जीवनामध्ये होतो, आणि एक देशपातळीवर आपण म्हणायला काही हरकत नाही. तर कदाचित वैयक्तिक जीवनामध्ये अनेक लोकांनी आचरलेलं आहे, आपण बघितले साधू संतांच्या ह्याच्यात. सार्वजनिक कार्यातसुद्धा काही निष्प्रभपणे काम करताना आपल्याला आढळतात. परंतु देशव्यापी पातळीवर अशा तऱ्हेचा कर्मयोग तो सुद्धा एखाद्या औद्योगिक घराण्याने आचरणात आणणं हे कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही. हे शक्य आहे असं वाटतं. आणि बऱ्याच वेळेला म्हणतात की एखादा उद्योगधंदा करायचा झाला की काही गोष्टी कमी जास्त करायला लागतातच वगैरे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर खरोखरच असा कर्मयोग आचरणात आणता येतो हे टाटांनी सिद्ध करून दिलेलं आहे. गेले 150 वर्षे त्यांचा तो इतिहास आहे. मी स्वतः टाटा संस्कृतीमध्ये वाढलेला आहे आणि मी 34 वर्षे टाटा मोटर्समध्ये होतो. त्यामुळे ही सगळी जी परिस्थिती ही माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की हा विषय घ्यावा आणि त्या अनुषंगाने गेल्याला आपण सुरुवात केली होती. पहिल्यांदा आपण टाटा उद्योग समूहाचा विचार करताना थोडासा मी एक अभंगचा एक चरण वापरला होता. तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मी त्याला थोडासा मॉडिफाय केला होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदात्त विचारे वेच करी, असा थोडासा त्याच्यामध्ये बदल केला होता. आणि तो बदल कसा संयुक्तिक आहे हे पण आपण त्या साईड बाय साईड बघत आहोत. तर गेल्या वेळेला आपण जे घेतलं होतं त्याचा थोडासा आढावा घेऊया आपण आणि मग पुढे जाऊया. तर या ठिकाणी हा टाटांचा इतिहास सुरुवात होतो. तो टाटाच्या पारशी धर्माच्या स्थापनेपासून सुरुवात होतो. इसवी सन पूर्वी 6व्या शतकामध्ये तो साधारण धर्माची स्थापना झाली आणि तो एकेकाळी जगातल्या 10 प्रमुख धर्मामध्ये मोठा होता. परंतु हा धर्म जो आहे त्याच्यात 3 गोष्टींवर आधारलेला आहे. एक शुद्ध आचार, दुसरा शुद्ध विचार आणि तिसरा शुद्ध उच्चार. म्हणजे आपण म्हणतो ना, काया वाचा मने करून तर सगळ्या व्यवस्थित करणं, याच्यावर तो आला पाहिजे. शुद्ध विचार आहे, शुद्ध आचार आहे, शुद्ध उच्चार आहे. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे पण त्याच्यामध्ये येतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर 7व्या शतकानंतर इस्लामचं आक्रमण त्या ठिकाणी व्हायला लागलं, इतर धर्मांचा, आणि त्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला. आणि असं झालं की त्या धर्माने या पारशी धर्माच्या लोकांपुढे हा पर्शिया आपण म्हणतो म्हणजे इराण जो भाग आहे त्या भागातला,
त्यांच्यापुढे दोनच पर्याय ठरव, एक तर आमचा धर्म तरी स्वीकारा, नाही तर आमची तुमची डोकी उडू. तर ह्या सगळ्या याच्यात प्रचंड त्यांची त्या ठिकाणी नरसंहार झाला. पण त्याच्यातले काही जे लोक होते त्यांनी काही जहाजामध्ये बसले आणि जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळत सुटले म्हणजे जहाजातून पळत सुटले. आणि असं करता करता ते भारताच्या किनाऱ्याला लागले. एक नागमंडल नावाचं एक गाव आहे गुजरातच्या तिथं. तर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणच्या राजाला त्यांनी विनंती केली की असं असं झालेलं आहे, आम्हाला आश्रय द्या. आपला अतिथी परमधर्म या दृष्टीने काय अतिथी पर आता ठीक आहे काय असं आता ठीक आहे येत आहे काय को मला तर इथं घुमताना वाटतोय म्हणून म्हणलं हे पुढे घेऊन बसा पाहिजे. तर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असल्यामुळे आपण त्यांना आश्रय दिला. पण नंतर त्या राजाच्या मनात विचार आला की हे जरा जास्त फोफवलं तर आपल्याला डोईजोड होईल. पण आता बाकीचं त्यांचा व्यवहार अत्यंत चांगला होता, त्यांना सांगायचं कसं म्हणून त्याने एक दृष्टांत कथा सांगितली जाते की त्या राजाने काय केलं, एका घड्यामध्ये दूध भरलं, काठोकाठ भरलं आणि ते दूध त्या पार्शियन धर्माचे त्या धर्माचे धर्मगुरूंकडे पाठवलं. तर ते दुधाचा घडा आल्यानंतर त्यांना कळेना हे कशासाठी आलं काय आलं. पण तो थोडासा त्यांनी बघितलं की दूध काठोकाठ भरलेलं आहे, याचा अर्थ याच्यातून काहीतरी त्या राजाने आपल्याला संदेश दिलेला आहे. तर त्यांनी काय केलं, मुठभर साखर घेतली आणि त्याच्यात टाकली. ती साखर त्याच्यात विरघळून गेली आणि ते म्हणले की आता हा घडा राजाला नेऊन द्या. तर राजाला नेऊन दिला त्या ठिकाणी. तर त्याला पण कळेना हा घडा काय झाला. ते त्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर दोघांच्या बोलाचालणं सुरू झालं. तर म्हटलं आम्ही हा दुधाचा घडा पाठवला आहे तुम्हाला, तुम्ही तो आम्हाला परत पाठवला आहे, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा. तर त्याने असं सांगितलं पारशी धर्माच्या धर्मगुरूने की तुम्ही हा जो दुधाचा घडा पाठवला आहे याचा अर्थ तुम्ही असं सांगितलं आहे की तुमचं जे आमच्या गावात वास्तव्य आहे हे भरपूर झालेलं आहे आता, आणि आता तुम्ही कुठंतरी आता याच्यापेक्षा जास्त जर का तुम्ही लोक आला तर आम्ही त्यांना सामावून घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे हा घडा काठोकाठ भरून आम्ही पाठवला आहे. ते पर्शियन धर्मगुरू म्हणले की तुम्ही एक काम करा, या जो घड्यातलं जे दूध आहे त्याची थोडीशी चव घ्या. तर आधी साधं दूध पाठवलं होतं, त्याने थोडंसं पेलावर त्याच्यातलं काढलं आणि प्यायला सुरुवात केली. तर ते दूध अगदी साखर टाकलं असल्यामुळे छान लागलं. त्याने विचारलं की अरे दूध तर गोड लागतं आहे. ते म्हणले असंच आहे, आम्ही साखरेप्रमाणे तुमच्या सगळ्यांमध्ये असं मिसळून जाऊ की आमच्यामुळे तुमचं नुकसान न होता तुमच्या सगळ्या संस्कृतीची गोडी वाढेल, म्हणून आम्ही असं केलं आहे. तर राजा फार खुश झाला. तो म्हणाल काय हरकत नाही, तुम्ही तर वस्ती करा. आणखीन काही लोक आले त्या ठिकाणी पर्शियन धर्मातले आणि त्या नागमंडलला वस्ती केली. आणि त्या ठिकाणी त्या नागमंडल या गावाचं पण त्यांनी नाव बदललं. ते काय बदललं ते नंतर थोडं सांगतो. आणि पारशी लोकांचा इथं प्रवेश झाला आपल्या. त्यानंतर संपूर्ण आज तागायतच्या संपूर्ण पारशी धर्माच्या त्या इतिहासामध्ये पारशी लोक इतके चांगले वागले की कदाचित आपले म्हणजे भारतीय तेवढे चांगले वागतील की नाही शंका निर्माण व्हावी, इतके त्या ठिकाणी ते चांगले वागले आणि मिसळून गेले. आणि एवढंच नव्हे तर भारताच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आता याची संख्या तुम्हाला सांगतो, जगाची लोकसंख्या जवळजवळ 800 कोटीपर्यंत गेलेली आहे बरं का. भारताची लोकसंख्या जवळजवळ 145 कोटीपर्यंत, राऊंड फिगर मी करतो. आपण भारतापुरता विचार करूया. 145 कोटी भारतीयांमध्ये 2011च्या जनगणनेप्रमाणे पारशी लोक फक्त 57,264 लोक आहेत. म्हणजे खिसगणतीत सुद्धा नाही, इतक्या कमी संख्येमध्ये आहेत. आणि त्यातले बहुसंख्य लोक मुंबईतच राहतात आणि त्यांची भाषा गुजराती आहे. परंतु त्यांनी जे काही काम केलं आहे ते अलौकिक आहे. ते काम आपण बघत होतो. पहिलं आपण त्यांनी जमशेदजी टाटांची त्या ठिकाणी हिस्ट्री बघितली, त्यांनी कसे उद्योगधंदे निर्माण केले. आणि त्यांच्याबद्दल विचार करताना मी तुमच्या पुढे एक शब्द वापरला होता, द्रष्टा म्हणून. म्हणजे द्रष्टा म्हणजे काय, आजपासून 100, 200, 300, 400, 500 वर्षानंतर जे काय होईल त्याची आगाऊ कल्पना आणून त्याच्यासाठी आपली तयारी सुरू करणारा, म्हणजे जो भविष्यात काय वाढवून ठेवलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे जो पाऊलं टाकायला लागतो त्याला आपण द्रष्टा असं म्हणतो. आपल्याकडचा शब्द आहे, आपल्या ऋषीमुनी पण द्रष्टेच होते सगळे, त्याचा प्रश्न आहे. तर त्यामुळे या जमशेदजींच्या मनात विचार आला, आपल्याला भारतात आश्रम मिळाला वगैरे सगळं काय, त्या गावाचं नाव नवसारी. तर हे नवसारीपासून हे सगळे या ठिकाणी यायला लागले. टाटांचे सगळे मूळ पुरुष सगळे नवसारी म्हणले.
त्याने असा विचार केला की हा जर का देश आपल्याला आश्रय दिला, हा जर का देश पुढे न्यायचा झाला तर याला काय लागेल. त्याला मोतीलाल नेहरू होते. मोतीलाल नेहरूंना हे जाऊन भेटले, जमशेदजी जाऊन भेटले. ते म्हणाले तुम्ही स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतात, माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, पण नुसतं स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही. स्पष्टपणे म्हणले स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही. तुम्हाला नंतर नव्या भारताची उभारणी करण्यासाठी 3 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत आणि त्या गोष्टी मी तुम्हाला तयार करून देतो. कुठल्या की पहिली गोष्ट म्हणजे हा देश चालवण्यासाठी उच्च विद्या विभूषित असे, उत्तम तऱ्हेचे म्हणजे उच्च विभूषित असे द्रष्टे नेते निर्माण करणे किंवा हुशार लोक निर्माण करणे, यासाठी विद्यापीठं आपल्याला निर्माण करायला लागतील. दुसरी गोष्ट, या देशाची उभारणी करण्यासाठी आपल्याला पोलादाचा कारखाना करायला पाहिजे. पोलादाचा कारखाना भारतात नव्हता, कारण कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं झालं तर लोखंड आणि पोलाद याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे. लोखंड काही दिवसांनी गचचं, पोलाद घेऊन जात नाही आणि पोलाद चांगलं भक्कम असतं. ते पोलादाची निर्मिती करायला पाहिजे. पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, उच्च विद्याविभूषित असे लोक तयार करायला पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर या देशातल्या निर्णय उद्योगधंद्यांची उभारणी करण्यासाठी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अशी आपल्याला निर्माण करायला पाहिजे की पहिली गोष्ट ती प्रदूषण विरहित असेल. त्या काळातला विचार बघा, आज आपल्याला प्रदूषणाने किती त्रास होतो तो विचार करा. त्या काळातलं तरी प्रदूषण विरहित असेल, स्वस्त असेल आणि सगळ्यांना परवडणारी असेल अशी ऊर्जा निर्मिती. अशा 3 मी स्वप्न तुमच्या समोर देतोय आणि ही स्वप्न मी माझ्याकडून भारताला करून देईन म्हणून. आणि खरोखरच त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यातले 2-3 या ठिकाणी विद्यापीठं त्यांनी निर्माण केली. टाटा आता त्यानंतर टाटांचं नाव दिलं गेलं त्याला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हे फार मोठ्या संस्था आहेत. त्याच्यातून डॉक्टर विश्वेश्वरय्या, सी व्ही रमण, नंतर आपल्या अंतराळ युगातले हे सगळे लोक जे आहेत ना हे त्यातून बाहेर पडलेले आहेत त्या ठिकाणचे. अशी विद्यापीठे त्यांनी निर्माण केली. खोपोलीला पहिला आपल्याला म्हणतो ना विद्युत उद्योग सुरू केला. आपण जर का पुढे मुंबई जाताना आपल्याला ते पाईप दिसतात बघा, मी जवळ जाऊन बघितलेत. ते एक माणूस संपूर्ण उभा राहील इतक्या उंचीचे पाईप आहेत आणि त्या काळात जे ते पाईप घातलेले आहेत त्या आज तागात त्याच्यातला एकही पाईप बदलला गेलेला नाही आहे, इतकं ते भक्कम आहे. थोडासा विचार करा, त्या काळामध्ये क्रेन नव्हत्या, त्या काळामध्ये JCB वगैरे काही नव्हतं. चक्क टिकाव फावडं घेऊन खणणं आणि त्या ठिकाणी रस्ता करणं असाच प्रत्यय होता. म्हणजे असा जर का मनात एखाद्या माणसाने विचार केला तर लोक त्याला वेड्यात काढतील. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लोणावळ्याला वळवण नावाचं धरण निर्माण केलं, तिथून पाणी खाली आणलं, त्या खोपोली पॉवर स्टेशन निर्माण केलं, तिथून विद्युत निर्मिती सुरुवात केली आणि ती मुंबईला नंतर हळूहळू सगळीकडे पसर केली आणि अनेक विद्युत निर्मिती केंद्र त्यांनी निर्माण केले. बिरा, बिवपुरी वगैरे सगळीकडे निर्माण केली. म्हणजे पहिलं स्वप्न तुम्हाला सांगितलं, दुसरं स्वप्न सांगितलं आणि तिसरं पोलाद कारखान्याचं स्वप्न. त्यासाठी जमशेदजी टाटाने अख्खा भारत पिंजून काढला, तज्ज्ञ लोकांना बोलवलं आणि त्या ठिकाणी नंतर त्यांच्या लक्षात आलं की एकच स्थान आपल्याला योग्य आहे. कारण पोलाद तयार करायचा झाला तर तो पोलादाचा जो आपण म्हणतो ना तो ओर म्हणतात त्याला. ओर म्हणजे काय, खनिज स्वरूपातलं ते लोह आपल्याला मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट ते शुद्ध त्याचं लोखंड करून पोलाद करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात कोळसा पाहिजे, कारण त्या काळात कोळसा हाच वापरला जायचा. म्हणजे तो नुसता कोळसा आपल्या सरपणाचा कोळसा नाही तर तो दगडी कोळसा पाहिजे. त्याची म्हणजे आपण म्हणतो ना त्याची उष्णता निर्मितीची क्षमता भरपूर जास्त असते साध्या कोळशापेक्षा. तर असं त्यांना एकच स्थान सापडलं, त्याचं साक्षी नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी ती वसाहत उचलली. आता या मी एकदम पटकन तुम्हाला सांगतोय, तर ह्या गोष्टी कालखंडामध्ये घडलेल्या आहेत, 30-40 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत, पण त्या सगळ्या घडल्या आणि त्यानंतर तिथं पोलाद कारखाना निर्माण झाला. या पोलाद कारखान्याला किंवा या विद्यापीठांना किंवा या ठिकाणी ते टाटाने जे काय सुरुवात केलं त्याला सरकार परवानगी देत नव्हतं. अशा वेळेला जमशेदजी टाटा जे होते ते ब्रिटनमध्ये गेले, तिथल्या राजा राणीला सगळ्यांना भेटले, त्यांना सांगितलं की तुमचं साम्राज्य आहे ते चालू दे, मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही आहे, परंतु हा देश पुढे जावा म्हणून या गोष्टी निर्माण करायच्या मला वाटतात, म्हणून मला परवानगी द्या. आणि तिथं भारतातला कर्जन नावाचा जो होता, आपण नाव ऐकलं असेल, तो परवानगी देत नव्हता. त्याला ब्रिटनमध्ये गेले, तिथून ह्या सगळ्या परवानगी आणलेल्या आहेत. किती खटाटोप केला आहे त्या माणसाने, हे दृष्टीसमोर काहीही दिसत नसताना सुद्धा हा खटाटोप केला.
आणि तिसरं ते स्वप्न त्यांनी पोलाद कारखान्याचं, आणि त्या पोलाद कारखान्याच्या उद्घाटनाला त्यांनी ज्यांच्याकडून परवानगी मिळाली होती त्या माणसाला इथं बोलवलं. तो पोलाद कारखाना त्यांनी बघितला. आता त्याला आपण टाटानगर म्हणतो, म्हणजे आम्ही जमशेदपूर म्हणतो टाटानगर. तर ते नगर इतकं सुंदर बसवलं की त्यांनी सांगितलं इतका चांगला पोलाद कारखाना ब्रिटनमध्ये सुद्धा नाही आहे म्हणले. आणि सोयी सुविधा ज्या देतात त्या आम्ही ह्याच्यातलं काही देत नाही, पण तरीसुद्धा तुमचे लोक काम करतायत कुठली सुविधा न देता. तेव्हा ते सांगितलं आम्ही माणसं घडवतो, आम्ही त्यांना केवळ पगारी नोकर म्हणून वापरत नाही, तर आमच्या उद्योग समूहाचा एक भाग म्हणून आम्ही त्यांना वापरतो. आणि हे आज तागायत धोरण चालू आहे त्याच्यात थोडासा भाग नंतर मी सांगेन. अशा तिन्ही स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली आणि ज्याचा फायदा आज तागायत भारताला येत होते. भारतात पोलाद बनणं शक्य नाही असं ब्रिटन म्हणत होते. त्याच ब्रिटनला त्यांनी एक कुत्सित उद्गार काढले होते. त्याला दुसरं महायुद्ध चालू होतं, त्यामुळे रूळ पाहिजे होते यांच्यासाठी ब्रिटनला रेल्वे मार्गासाठी. त्या जमशेदजी म्हणाले मी बनवून देतो. ते कळल्यानंतर तो ब्रिटनचा जो माणूस होता, आता प्रत्येकाची नाव सांगत होते, तो म्हणला की त्या जमशेदजींनी रूळ बनवले ते मी कच्चे खाऊन दाखवतो. म्हणजे तुमचे रूळ इतके निकृष्ट दर्जाचे असेल की पावासारखे असतील ते, असं सांगितलं. पण जमशेदजींनी जे रूळ बनवले ते ब्रिटनच्या रूळपेक्षा जास्त चांगले होते. एवढंच नव्हे तर ब्रिटिश सरकारने त्यांना रूळ बनवण्याची त्या ठिकाणी मागणी नोंदवली आणि भारताने ब्रिटनला रूळ पुरवले. असं एक अद्भुत कामगिरी त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यातल्या मी छोटासा एक प्रसंग सांगतो आणि नंतर आपण पुढच्या चरित्राकडे वळूया. एकदा जमशेदजी मुंबईला असताना त्यांच्याकडे फॉरेन गेस्ट आले होते. ते गेस्ट याच कामासाठी आले होते, मी आपण म्हणतो ना पोलाद कारखान्याच्या सर्वेसाठी. त्यावेळेला आपल्याकडे आपले नियम आहेत की एखादा आपल्याकडे पाहुणा आला की आपण त्याला घरी तरी ट्रीटमेंट देतो, नाही तर हॉटेलात जाऊन ट्रीटमेंट देतो. तर त्यांना असं वाटलं हे आपलं पारशी अन्न त्यांना कदाचित आवडणार नाही, त्यांना आपल्या इंटरनॅशनल लेवलचं आपण त्यांना जेवण देऊया. म्हणून ते त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये गेले. तुम्हाला कदाचित आठवत असेल त्या काळामध्ये हॉटेल असो, स्विमिंग टँक असो किंवा निर्णय सार्वजनिक ठिकाणी असो, पार्क असो, काही काही वेळेला तिथं एक पाटी बाहेर लावलेली असायची, डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड. म्हणजे कुत्र्यांना आणि भारतीय माणसांना यात प्रवेश नाही. म्हणजे भारतीय माणसाची लायकी कुत्र्यासारखी आहे, किती म्हणजे आपण म्हणतो ना अपमानास्पद गोष्ट. तर जमशेदजींना वाटलं की हा फॉरेनचा गेस्ट आहे, त्यामुळे आपल्याला आत सोडतील, म्हणून ते त्यांना घेऊन यायला लागले. ते तिथे दरवाजाने त्यांना अडवलं. ते म्हणाले अहो यांना मी घेऊन चाललो. ते म्हणले त्यांना आता आम्ही सोडतो, तुम्हाला नाही आत सोडणार. ते म्हणले असं कसं आहे, माझे गेस्ट आहेत. म्हणून ते जबरदस्तीने जायचा प्रयत्न केला. त्या दरवाजाने जमशेदजींना बाहेर ढकलून दिलं. त्या क्षणी त्या माणसाने प्रतिज्ञा केली की हे जे हॉटेल आहे त्याच्यापेक्षा चांगलं हॉटेल मी इथं बनवून दाखवतो आणि तिथं सगळ्यांना मुक्त प्रवेश आहे. आणि त्याची त्यांनी मुहूर्तमेढ पुरवली. दुर्दैवाने ते स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्ण झालं नाही असं नाही, परंतु ताजमहाल हॉटेलचं निर्माण झालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर ते हॉटेल त्यांनी तर निर्माण केलंच, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या काळातलं जगातलं सर्वोत्तम मटेरियल त्यांनी मिळवलं त्या हॉटेल. आज सगळ्यात ते तेवढंच चांगल्या दर्जाचं आहे. आणि ज्या हॉटेलामध्ये प्रवेश नाकारला ते पण हॉटेल त्यांनी विकत घेतलं. अशा तऱ्हेची जिद्दी माणसं या ठिकाणी होती. अशा या टाटा घराण्याचा इतिहास आपण बघत होतो. तर त्याच्यातला टाटांचा आपण जमशेदजींचा बघितलं, त्याच्यानंतर JRD टाटांचा पण काही भाग त्या ठिकाणी बघितला, ज्यांनी भारतात विमान उद्योग सुरू केला. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चालू केल्या. आणि टाटा उद्योग समूहाचा ज्यावेळेला जमशेदजींनी त्यांना हँडओव्हर केला तर त्यावेळेला त्यांच्याकडे जेमतेम 14-15 कारखाने होते. परंतु जमशेदजी टाटांकडून नंतर हळूहळू हँडओव्हर होत मध्ये 2 टाटा होऊन गेले, त्यांचं पण सांगितलं, एक रतन टाटा पण होऊन गेले. त्यानंतर JRD टाटापर्यंत जेव्हा आलो तर JRD टाटांनी त्या उद्योग समूहाचा विस्तार केला. 90पेक्षा जास्त होते आधी, 14 आणि 90 कुठं एवढा विस्तार केला. भारतात पहिली विमानसेवा त्यांनी सुरुवात केली वगैरे वगैरे वगैरे. अशा तऱ्हेचं त्यांनी काम केल्यानंतर आता त्याचे जे 2-3 नावं सांगतो तुम्हाला, ते विद्यापीठातून बाहेर पडलेले मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, CV रमण, नंतर होमी भाभा, नंतर विक्रम साराभाई, अशा तऱ्हेचे सगळे लोक त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यापीठातून निर्माण केलेले. आणि आता आपण या जमशेदजी टाटांचा भाग संपवून आपण JRD टाटांपर्यंत येत आहोत. तर आता त्याच्यातलं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती अशी, मी गेल्या वेळेला सांगितली होती परंतु मुद्दाम विषयाला जोडून घेतो. ती अशी होती
की ह्या टाटा उद्योग समूहातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचं काय. तर त्या ठिकाणी तुम्हाला आशयाचा धक्का बसेल. खरोखरच मी जेव्हा वाचलं तर मला पण मी टाटाचा असून सुद्धा मला धक्का बसला. जमशेदजी टाटांनी हळूहळू आपला उद्योगधंदा चांगला बहराला आल्यानंतर त्याचा एक ट्रस्ट केला, टाटा सन्स नावाने ट्रस्ट केला. त्या ट्रस्टचं एक त्याने आपण म्हणतो ना एक कशी कार्यवाही होईल त्याचं त्याने ते आपण म्हणतो ना ते एक आचारसंहिता त्यांनी तयार केली. त्यात त्याने असं लिहिलं आहे की टाटा उद्योग समूहातून जी संपत्ती निर्माण होईल त्यापैकी 65% संपत्ती भारताच्या कल्याणासाठी वापरली जावी आणि फक्त 35% संपत्ती जी आहे ती टाटा आणि ते शेअर होल्डर्स यांच्यामध्ये वाटली जावी. तेव्हा जो त्यांनी निर्माण केला आज ताब्यात त्याला कोणी धक्का लावलेला नाही. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे, आपण जगामध्ये दरवेळेला वर्तमानपत्रात महिन्यातून किंवा वर्षातून एक दोनदा बातम्या येतात. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण, जगातला सर्वात पॉवरफुल माणूस कोण, तर त्याला वॉरन बफेट, बिल गेट्स वगैरे बरेच लोकांची नावं येतात. माझ्या मनात विचारायला आपल्या टाटांचं नाव का नाही येत. तर टाटांचं नाव का येत नाही, कारण ही जी संपत्ती आहे ती जरी टाटा सन्सच्या चेअरमनपदी रतन टाटा असले तरी ती संपत्ती त्यांच्याकडं जात नाही, त्यांच्या खिशात जात नाही, ती टाटा सन्सकडे जाते. त्याच्यातला 65% भाग आहे तो जनकल्याणासाठी वापरला जातो आणि 35% फक्त. आणि त्याच्यामुळे 90पेक्षा जास्त इंडस्ट्रीचे तसं म्हटलं तर मालक असूनसुद्धा ते इंडस्ट्री त्यांच्या नावावर नाही आहे. त्यामुळे ऑन पेपर टाटा जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस असूनसुद्धा ऑन पेपर ते नाही आहे त्यांच्या नावावर. पण तरीसुद्धा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आपले रतन टाटा आहेत, इथपर्यंत आपण त्या ठिकाणी आलो होतो. तर तो अशा तऱ्हेचा संपूर्ण देदीप्यमान इतिहास मिळविता आणि त्याच्यातले काही मी तुम्हाला उदाहरणं पण दिली होती की त्यांनी तो खर्च कसा केला. 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगितली की वास्तविकता एका टाटांची पत्नी कॅन्सरने गेली. आता कॅन्सरने गेल्यानंतर साहजिकच माणसाच्या मनामध्ये कॅन्सरविषयी घृणा निर्माण होते वगैरे सगळं ठीक आहे. पण त्यांच्या मनात असा विचार आला की माझी पत्नी कॅन्सरने गेली हे सगळं ठीक आहे, मी जगातला भरपूर पैसेवाला माणूस आहे, जगातली हवी ती ट्रीटमेंट मी माझ्या बायकोला सगळ्या तऱ्हेची ट्राय केली, सगळे उपचार केले, महागडे उपचार केले, माझ्या खिशात पैसे होते म्हणून केले. परंतु भारतातल्या जनसामान्यांचं काय, त्यांच्या खिशामध्ये रोजीरोटीसुद्धा नाही आहे. मग अशा लोकांचं काय. मग त्यांनी जी संपत्ती होती ती सगळी संपत्ती आपली दान केली. त्याच्यात एक मोठा हिरा पण होता आणि मुंबईला टाटा मेमोरियल हे हॉस्पिटल सुरू केलं कॅन्सरच्या रुग्णांसाठी, जिथं कॅन्सरच्या रुग्णांवर मोफत उपचार केला जातो. कोण करेल तुम्ही सांगा. आणि आता रतन टाटा आणखीन त्याच्या शाखा त्या ठिकाणी काढणार आहेत. अशा तऱ्हेची अनेक कामं त्या ठिकाणी केली. परवा अगदी मुंबईला ज्याला ताजमहल हॉटेलवर हल्ला झाला त्यावेळेला रतन टाटांनी काय केलं की त्या हल्ल्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले होते ते म्हणजे त्या ताजमहल हॉटेलचे एम्प्लॉई असो व नसो, परंतु त्या हॉटेलच्या परिसरात अगदी फेरेवाले आपले काय म्हणतात त्या फुगे विकणारा वगैरे ज्यांना जखमा झाल्या होत्या जे मेले होते त्या सगळ्यांच्या कुटुंबाची काळजी टाटा घेतात आजतागत. जे मेले होते त्यांच्या अंत्यविधीला रतन टाटा स्वतः जाऊन हजर राहिले, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली आणि हे पेपरमध्ये कुठंही आलं नव्हतं. 3-4 महिन्यांनी कोणतरी पत्रकाराने हे सगळं थोडं काय, पत्रकार लोक चिकित्सक असतात ते त्यांनी शोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कळल्यानंतर मग लोकसत्तामध्ये एक मोठा लेख आला होता की असं केलं. एवढंच काय, परवाच्या कोविडच्या ह्याच्यामध्ये टाटाने ते हॉस्पिटल खाली केलं आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलं इथं तुमचं कोविड सेंटर करा आणि याच्यात 1500 कोटी रुपये टाटाने त्या ठिकाणी दिले कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी. मी तुम्हाला विचारतो, आपण पण दानधर्म करतो असं करतो प्रत्येकजण, पण आपण हातचं राखून करतो. याच्यातून टाटांना काय मिळणार आहे तुम्ही सांगा ना. टाटांना बरं कीर्तीची पण अपेक्षा करत नाही की पेपरमध्ये माझं नाव घ्या, चला अविनाश आबे यांच्याकडून या संस्थेला एवढे रुपये दिले, वा वा, अविनाश आबेंना बरं वाटलं, अविनाश कुटुंबियांना पण बरं वाटलं. काही नाही, कुठं उल्लेख नाही, काही नाही. त्यांचं टाटांचा एक गुण घेण्यासारखा आहे की जोडून या धन उत्तम रे उदात्त विचार वेचतो. तो उदात्त विचार इथे की कुठेही आपलं नाव असता कामा नये. आता मी टाटांमध्ये असताना 2-4 गोष्टी अशा होत्या की तिथं मला वाटलं
म्हणून त्याच्यावर मी आर्टिकल बनवलं आहे आणि ते कंपनीची परवानगी मागितली. कंपनीने परवानगी दिली नाही. त्यांनी सांगितलं आपण आपला उदो करायचा नाही. त्यामुळे ते सगळं बसणार. म्हणून हे आता जे तुमच्यासमोर सांगतोय ना ते त्याच्यातून सगळं निर्माण केलेलं आहे. आता आपण त्या ठिकाणी आणखीन एक सन 1966 साली जे.आर.डी. टाटांनी त्यांच्या असं लक्षात आलं की जगामध्ये अनेक लोक उत्तम कलाकार आहेत. काही देश असे आहेत की कलांना उत्तेजन देतात, त्यामुळे त्यांना फंडिंग पण चांगलं होतं, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पण चमकतात. पण भारताच्या लोकांचं काय? इथं असं काहीच नाही. त्यामुळे त्याने 1966 साली नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स NCPA मुंबईला एक मोठा असा बालगंधर्व आहे ना, पण बालगंधर्वपेक्षा प्रचंड मोठं त्या ठिकाणी प्रशिक्षण पण दिलं जातं. त्या ठिकाणी तुमचा शो पण तुम्हाला करता येतो वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे जागतिक दर्जाचं ज्याला वर्ल्ड क्लास म्हणतो, वर्ल्ड क्लासचं थिएटर त्यांनी निर्माण केलं. वर्ल्ड क्लासची त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची पण सुरुवात केली. आपले पु ल देशपांडे त्याचे अध्यक्ष होते बरं का काही वर्ष त्या ठिकाणी. अशा तऱ्हेचं म्हणजे कुठंही त्यांनी एखादं क्षेत्र सोडलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट जे स्वप्न होतं की चांगले चांगले अधिकारी या ठिकाणी तयार व्हावे, ती सुरुवात तर झाली होती. पण त्यानंतर जमशेदजी टाटांचं असं लक्षात आलं की आपल्याकडे जे अधिकारी बनतात म्हणजे ग्रेडनी अधिकारी बनतात ते त्यांच्या क्षेत्रापुरतं त्यांना ज्ञान चांगलं असतं, प्रश्नच नाही. ते कारखाना पण चांगले सांभाळू शकतात, त्यावर प्रश्न नाही. परंतु ते म्हणले की मी सगळं जगभर फिरलो आहे, त्याच्या माझ्या लक्षात आलं की एवढं फक्त आत्मकेंद्रित असता कामा नये. माझा टाटा मोटर्सचा जो नेता आहे किंवा जे नेते निर्माण होईल ते जगातल्या नेत्यांच्या तोडीस तोड असायला पाहिजे. मग त्यांना सगळं यायला पाहिजे, अगदी टेबल टेनिस पण खेळता यायला पाहिजे. किती किती मोठा विचार बघा. अशा तऱ्हेने इथं पुण्यामध्ये त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर सुरू केलं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की टाटा मोटर एक ठराविक ग्रेड आहे, त्या ग्रेडला तो माणूस आल्यानंतर त्याला त्याच्या साहेबांनी 22 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी सक्तीने पाठवायचं. तो त्या ग्रेडला गेला की तिथं त्याला भरती व्हायला लागेल. त्याच्याबरोबर काही ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर्स घेतात चांगल्या तऱ्हेचे, ते त्याला टास्क ऑफिसर आम्ही असं म्हणतो, टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्या ऑफिसर्सना सुद्धा तिथे देण्यात येतं. आणि त्यांना 22 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे मॅनेजमेंटचं ट्रेनिंग तर देतातच, त्याच्यावर प्रश्न नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चालतं त्याचं पण ट्रेनिंग देतातच. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी जगतात, बिझनेस एटिकेट्स कसे असतात आपल्या लोकांना माहिती नसतं. कुठं थुंकावं, कुठं थुंकू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये. म्हणजे हिरवळ दिसली की त्याच्यावरनं चालावं असं नाही. काही ठिकाणी हिरवळीवर जायला बंदी पण असते आंतरराष्ट्रीय स्तरावर. तर अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी किंवा जेवताना पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायचं कसं, ते चमचे इकडं मांडून तिकडं मांडून आपल्याला वाटतं आता काय करायचं याचं, कुठली डिश कुठं असते काय, हे सगळं तिथं ते ट्रेनिंग दिले जातं त्या ठिकाणी. आणि त्यामुळे तो टास्क ऑफिसर जर का बाहेर कुठल्याही देशात गेला तरी त्याचा अडत नाही. तो जगाच्या तोडीस तोड त्या ठिकाणी वागू शकतो. आणि त्याचं वर्तणूक जी असते, कोणालाही अशी शंका येत नाही कोणतरी गावठी माणूस इथून बसलेला आहे किंवा भारतासारख्या मागासलेल्या देशातला माणूस आलेला असं नाही. तर त्यांना वाटतं अरे बाबा हा माणूस वर्ल्ड क्लासचा आहे. हे ज्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान आपले होते त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी एक नियम केला की तिथे सुद्धा राजपत्रित अधिकारी जे होतात आपल्याला माहिती आहे ते UPSC MPSC वगैरे, त्याच्यातले काही वरिष्ठ पदावर जातात. त्यांनी सांगितलं त्या वरिष्ठ पदावर गेलेल्या माणसाला सुद्धा त्या टाटांच्या 22 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सक्तीने पाठवायचं. खर्च टाटा म्हणजे सरकार देईल, टाटांच्या लोकांना तिथं खर्च नाही कारण टाटांची मिळतो. पण बाहेरचे लोक त्यांनी सांगितलं तुमचे काय चार्जेस असतील ते आम्ही देऊ. आणि त्याच्यामध्ये आता भारतामध्ये बरेच जे मोठ्या पदावर असलेले काही लोक जे आहेत ते सगळे लोक ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. तुमच्या माहितीचा फक्त एक माणूस सांगतो, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणून होते, ते इथं आमच्याकडे ट्रेनिंग पण होते आणि ते त्या 22 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा तऱ्हेचं उत्तम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं, आता बऱ्याच वेळेला काय होतं की माणूस अनुभवाने मोठा होतो. काही माणसं अनुभवाने मोठं होतात, काही माणसं ज्ञानाने मोठं होतात. त्यावेळेला महत्त्वाच्या पदावर अमुक वयाचा म्हणजे इतकी सिनियरिटी असलेला माणूस असावा असं कोणालाही अपेक्षा वाटतात. स्वतः जे.आर.डी. टाटांच्या लक्षात आलं होतं
की त्यांचं क्वालिफिकेशन काहीच नव्हतं. म्हणजे जेमतेम 12वी पास झालेले होते, पण 90 इंडस्ट्री सांभाळत होते ना. त्यांनी असं सांगितलं की शिक्षणावर भर द्यायचा त्याचा प्रश्न नाही, पण तो एखाद्या माणसामध्ये अंगभूत गुण असले तर त्या माणसाला पण उच्च स्तरावर नेता आलं पाहिजे, अशी त्यांनी ती अट काढून टाकली. आणि 34 वर्षाच्या पुढच्या लोकांना सुद्धा उच्च स्तरावर जाता येईल अशी त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली. अशा तऱ्हेचं त्यांनी लिहून केली. आणि त्याच्यामुळे अनेक मोठे मोठे इंजिनियर्स त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि एक एक तुम्हाला नावं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अजित केरकर नावाचे, ते टाटांच्या हॉटेल इंडस्ट्री त्यांनी सगळे सांभाळले होते. ऋषी मोदी पोलाद कारखाना त्यांनी सांभाळलं. सुमंत मुळगावकर आपले आमच्या टाटा मोटर्सचे त्या ठिकाणी होते. असे एकाहून एक दिग्गज त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि जे.आर.डी. टाटांचा असा व्ह्यू होता की एखाद्या माणसावर एखादी जबाबदारी सोपवली एकदा की त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. फ्रीडम, एम्पॉवरमेंट अँड ट्रस्ट. फ्रीडम म्हणजे त्याला त्याच्या पद्धतीने काम करण्याची मुभा द्यायची. एम्पॉवरमेंट म्हणजे त्याला ते अधिकार ठेवायचे. आणि ट्रस्ट म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. त्यामुळे माझ्या हयातीत, माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे.आर.डी. टाटा फक्त एकदा आले होते आमच्याकडे. विचार करा, एवढा मोठा कारखाना सांभाळा. कारण सुमंत मुळगावकर हे जे होते त्यांचा त्यांच्यावर विषय होता फ्रीडम, एम्पॉवरमेंट. वास्तविक गमतीची गोष्ट सांगतो, सुमंत मुळगावकर हे त्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये नव्हते, ते सिमेंटचा कारखाना सांभाळत होते. परंतु त्यांच्यातले नेतृत्व गुण लक्षात आल्यानंतर टाटाने त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं असं असं आपल्याला कारखाना काढायचा आहे, तुमच्या हातात मी जबाबदारी सोपवतो, तुम्हाला वाटेल ते करा. आणि ते झाल्यानंतर सुमंत मुळगावकरांनी इथं पिंपरीची जागा वगैरे सगळी घेतली. तिथं पहिल्यांदा काय केलं असेल त्यांनी, वास्तविक कथा तो ट्रक मॅन्युफॅक्चरिंगसाठी पाहिजे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग शॉप आधी उभारायला पाहिजे, बरोबर की नाही. त्यांनी ते सगळं बाजूला ठेवलं आणि रस्ते आणि झाडं त्या ठिकाणी लावायला सुरुवात केली. शेअर होल्डर्सने त्यांना विचारलं, अहो पैसे आम्ही गुंतवले त्याच्यासाठी, तुम्ही झाडं काय लावा सुटला. ते म्हणाले, मी पुढचा विचार करून हे सगळं करतोय. आणि जे.आर.डी. टाटाने त्यांना विचारलं नाही असं, अहो मी तुम्हाला ते इन्चार्ज केलं आहे, ट्रक केव्हा मॅन्युफॅक्चर करताय, विचारलं नाही त्यांना. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. आणि आज असे परिस्थिती आहे, म्हणजे तुम्ही गेलात की नाही माहिती नाही, टाटा मोटर्समध्ये तुम्ही आज जर का गेलात तर तुम्हाला नंदनवनात गेल्यासारखं वाटतं. अशीच व्यवस्था जमशेदपूरला पण आहे त्या ठिकाणी. म्हणजे कारखाना म्हणजे केवळ मशिनरीचा खडखडाट आणि त्या ठिकाणी निळ्या कळकट कपड्यातले लोक येतात जातात असं नाही, तर एक अत्यंत उत्तम सगळ्या पर्यावरणाचा, हवा कुठून येते, हवा कुठल्या बाजूने जाते याचा विचार करून ते शॉप निर्माण केलेली आहे. कुठल्या बाजूला त्या ठिकाणी, आता जमशेदपूरला तर असं आहे, जमशेदपूर नगरच बसवलं होतं. आता नगर बसवल्यानंतर तिथे सगळ्या सोयीसुविधा पाहिजेत ना. मग गाईचा गोठा पण पाहिजे, गाई म्हशी पण पाहिजे, ते सुद्धा निर्माण केलं त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी निर्माण केलं, तुमच्या गाई म्हशी ठराविक रस्त्यावर येता कामा नयेत, कारण ह्या रस्त्यावरनं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक जातात. गोठा तुम्ही निर्माण करा, दूध करा, विका वगैरे सगळं ठीक आहे, परंतु काही रस्त्यांवर त्या ठिकाणी गाई म्हशी यायला बंदी आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, तुम्ही विचार करा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा माणूस एखादा गेस्टला समजा त्या ठिकाणी जे.आर.डी. टाटा घेऊन चालले आणि रस्त्यामध्ये म्हशीचे पाव पडले, कसं इम्प्रेशन होईल त्याचं. इतका बारीक विचार त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि अशा अनेक इंडस्ट्री त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे. आणि भारताला जे काही लागेल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्माण करायला हरकतच नाही. आता टाटा घराणं जी तत्त्व पाळते त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. एक सचोटीचा व्यवहार, यामध्ये कोणत्याही प्रकारची लाचलुचपत अथवा आर्थिक गैरव्यवहाराला स्थान नाही. कोणी केली तर त्याला दुसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात येतं. टाटाच्या उद्योग समूहासाठी कोणत्याही प्रकारचं अंडरहँड डिलिंग केलं जात नाही, याचा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेला आमच्याकडे टाटा ट्रक बनायला सुरुवात झाली इथं पिंपरीला, नेमकं त्यावेळेला हळूहळू पिंपरी चिंचवड नवनगरपालिका ऊर्जित अवस्थेत आली. त्याला असं त्यांनी ठरवलं की आपली व्यवस्था सुरुवात करायची. त्यावेळेला त्यांना 42 बसेस पाहिजे होत्या. आम्हाला असं वाटलं की हाकेच्या अंतरावर तिथं बसेस म्हणजे ते चॅसेस बनत आहेत, म्हणजे ह्या चॅसेस घेऊन त्याच्यावर बॉडी बिल्डिंग करून सगळ्या टाटांच्या बसेस आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये धावायला लागतील. बरोबर आहे की नाही? आमचं काहीच चुकलं नाही. काही दिवसांनी बसेस धावायला लागल्या, पण त्या दुसऱ्या कंपनीच्या होत्या. खोदून खोदून कारण विचारल्यानंतर लक्षात आलं की त्या कंपनीने अंडरहँड डिलिंग केलं होतं. त्या लोकांना काय ते चहा पाणी जे काय केलं होतं, टाटांनी याला नकार दिला होता.
हाकेशच्या अंतरावर असूनसुद्धा 42 बसेसची ऑर्डर एका दिवशीने आम्ही घालवली असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु तरीसुद्धा असा गैरव्यवहार केला नाही टाटांनी कधी. ही माझ्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे. आणखीन एक घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. काही लोकांना कदाचित आठवत असेल, इथं एकदा वाघ आला होता. टाटा मोटर्समध्ये एक वाघ आला होता आणि तो वाघ आमच्या एक ERC नावाचा एक डिव्हिजन आहे, तिथं त्याच्या पाठीमागच्या बाजूला तो बऱ्यापैकी जंगल आहे. तर तो त्या भागात कुठंतरी आहे. तर वाघ आलाय बातमी कळल्यानंतर सगळ्या लोकांची जरा नाही म्हटलं ते तर हवा जरा टाईट झाली त्या ठिकाणी. मग त्या वाघाला पकडण्यासाठी वगैरे ते प्रयत्न चालू केले. पण त्यावेळेला मुळगावकर साहेबांनी सांगितलं, वाघाला पकडायला हरकत नाही, पण त्याला गोळी घालायची नाही, ठार मारायचं नाही. काहीही झालं तरी त्या वाघाला धक्का लागता कामा नये. त्या सगळ्या प्रयत्नात एका वॉचमनवर त्या वाघाने हल्ला केला. त्याला थोड्याशा जखमा पण झाल्या नाही असं नाही, परंतु त्या वाघाला पकडण्यात आम्ही यशस्वी झालो नाही. पण तो नंतर कंपाऊंडवरनं उडी मारून गेला आणि कुठेतरी लोणावळ्याच्या बाजूला जात असताना रस्त्यावर त्याला कोणीतरी वाहनाची धडक बसवून नेला. परंतु असं असूनसुद्धा पर्यावरणाची किती काळजी आपण घेत होतो. वेळप्रसंगी तुमच्यावर हल्ला झाला तरी तुम्ही ते निस्तारायचा, परंतु एकाही प्राण्याचा इथं हत्या होता कामा नये. त्यामुळे टाटांच्या त्या जे उद्योगसमूह कुठेही उद्योगसमूह गेलं तिथं पर्यावरणाची पूर्ण काळजी घेतली जाते. तिथे एखाद्या चिमणीचीलासुद्धा धोका पोचवला जात नाही. माझ्या डोळ्यासमोर घडलेली आणखी एक गोष्ट जाते. काय झालं होतं की एक शेड जी होती त्या शेडच्या बाहेर एक झाड होतं. ते शेडच्या विस्तारीकरणामध्ये ते झाड तोडायचं नाही तोडायचं असं चाललं. पण टाटांचं धोरण लक्षात आल्यानंतर हे झाड तोडायचं नसं ठरलं. पण ते तोडायचं नाही म्हणून पण ते झाड वाढायला लागलं आणि त्याची अशी फांदी अशी बाहेर पडायला लागली. कारण त्यांना म्हणजे सूर्याकडं जातात ना त्या सूर्याच्या उन्हाकडं. त्यावेळेला आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या कामगारांनी म्हणजे वरिष्ठांपर्यंत गेलंच नाही प्रकरण. तिथल्या कामगारांनी त्या शेडचे असे पत्रे जे होते बंद करणारे ते पत्रे उघडले. सेकंड शिफ्टमध्ये पत्रे उघडले आणि ते जी फांदी अशी त्याला घसटत होती ती फांदी मोकळी करून दिली. ती फांदी त्या शेडमधून बाहेर आली. पण कोणीही ती फांदी तोडली नाही. उलट त्या झाडाची काळजी घेतली आणि कामगार म्हणाले, हे आमचं झाड आहे, आम्ही त्याला हात लावू देणार नाही कोणाला. मॅनेजमेंट यायच्या आधीच कामगारांनी हे काम केलं होतं. म्हणजे ते पर्यावरणाचं सगळं जे तत्त्व आहे ते कामगारांच्या किती मुळापर्यंत गेलेलं आहे हे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. आता जेव्हा एकदा JRD टाटांना काही तातडीच्या कामासाठी विमानाने प्रवास करायचा होता. त्यामुळे आता त्यांचं म्हणजे मीटिंग ठरली की चालले असं म्हणजे. पण नंतर लक्षात आलं की त्यांची जी फ्लाईट होती ती फुल बुक झालेली होती. तिथं एकही माणूस नव्हता. अर्थात टाटाच त्या ठिकाणी टाटाच होते सर्वेसर्वा, ते चेअरमन होते. त्यामुळे त्यांनी एखाद्या माणसाचं तिकीट रद्द करून तू पुढच्या विमानाने ये असं म्हणजे ते कोणी न सांगायच्यात कोणी केलं सुद्धा असतं. परंतु टाटा विमानतळावर गेले. ते गेल्यानंतर सगळ्यांची जरा धावपळ सुरू झाली. पण लक्षात आलं नाही कुणी नाही. तर ते जे विमानतळाचे अधिकारी होते ते म्हणले, सर आम्ही एखाद्या माणसाला तुमच्या नावाने रिक्वेस्ट केली तर तो त्याचं उड्डाण रद्द करेल, तुम्हाला आम्ही बसून देतो काय हरकत नाही. त्यांनी सांगितलं असं करायचं नाही आणि आत गेले आणि संपूर्ण फ्लाईटभर त्यांनी उभं राहून प्रवास केला. त्या ठिकाणी नाव सांगत नाही एक मोठे उद्योगपती त्याच विमानाने जात होते. टाटांना बघितल्यानंतर ते उठले. ते म्हणले, सर तुम्ही बसा. ते अतिशय विनोदी उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही पैसे देऊन आलेले प्रवासी आहेत, मी फुकट्या प्रवासी आहे. त्यामुळे तुम्ही बसा, मी उभा राहतो. काय 2 तास 3 तास म्हणजे जे काय प्रवास आहे ते ताटात उभं राहून त्यांनी गेलेलं आहे. म्हणजे बघा विचार, आचारसंहिता किती ते काटेकोरपणे पाळणारे होते. खरं सांगायचं तर अख्खं विमान ते घेऊन जाऊ शकले असते. उतरा सगळे, मी विमान घेऊन जातोय. आपले मंत्री कसे जातात तसं मला माहिती त्या ठिकाणी. पण असं त्यांनी त्या ठिकाणी केलं नाही आणि संपूर्ण व्यवहार अत्यंत सुंदर रीतीने उभारला. तर टाटांना अनेक पुरस्कार मिळाले. JRD टाटांना 1948मध्ये भारतीय हवाई दलाने ग्रुप कॅप्टनची मानद पदवी दिली. त्यानंतर पद्मविभूषण मिळालं. नंतर भारतरत्न पण त्यांना मिळालं. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी सुद्धा त्यांना भरपूर त्या ठिकाणी हे केलेले. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी भारत सरकारने पोस्टाचं तिकीट काढलं. परंतु त्यांना एक अपमानास्पद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. म्हणजे टाटांनी विमानसेवा सुरू केली. टाटा एअरलाईन्स किंवा एअर इंडिया, सगळ्याच एअर इंडियाचे चेअरमन जमशेदजी टाटा होते. परंतु
मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचं आणि टाटांचं काही जमत नव्हतं. त्यांनी जे.आर.डी. टाटांना सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊन घरी जायचं. ज्यांनी संपूर्ण ही कंपनी निर्माण केलेली आहे त्या माणसाला सांगितलं तुम्ही राजीनामा देऊन घरी जायचं आणि परत याच्यावर आर्ग्युमेंट नाही, यू विल गो होम. विचार करा केवढा अपमानास्पद. पण त्या माणसाने राजीनामा दिला, पदावरनं बाजूला झाले. परंतु त्यानंतर पुढच्याला निवडणूक झाल्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी पंतप्रधान झाल्याला पहिलं काम केलं की परत जे.आर.डी. टाटांना त्यांच्या मूळ चेअरमन पदावर ठेवलं. पण 2-4 वर्ष किती अपमानास्पद परिस्थितीमध्ये त्यांनी काढली असेल की ज्या काळी एकेकाळी मी चेअरमन या पदावर विराजमान होतो ते एका क्षणामध्ये मी चेअरमनचा नोवेअर झालो आणि मला काही वर्ष, एक दिवस नाही, काही वर्ष अशी काढायला लागली. पण हे अपमान त्यांनी पचवलेले आहेत. परंतु कधी भारत सरकारविरुद्ध तक्रार केली नाही किंवा भारत सरकारने माझा अपमान केला त्यामुळे सगळे टाटा इंडस्ट्री गुंडवून मी परदेशात जातो किंवा परदेशातल्या उद्योगधंद्यांना सामील होतो असं त्यांनी काही केलं नाही. मागे एकदा असं झालं होतं की पाकिस्तान सरकारने आमच्या काही टाटा गाड्या विकत घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांचे लोक आले होते. पण ज्यावेळेला रतन टाटांपर्यंत प्रश्न, कारण महत्त्वाचे व्यवहार त्यांच्यापर्यंत जात असत, तेव्हा त्याने सांगितलं पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे, यांना आपण किती पैसे दिले तरी यांना द्यायचे नाही. त्यामुळे तो व्यवहार त्या ठिकाणी झाला नाही. आणि याच्या उलट आणखीन एक व्यवहार एक उलटा झाला. हळूहळू जसं टाटा उद्योग समोर फैलावायला लागला तसं आता थोडंसं भारताच्या इकॉनॉमीबद्दल सांगतो. एकेकाळी आपल्या भारताची अवस्था दरिद्री होती, परंतु हे टाटाने ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्यानंतर त्याला इतरांनी सुद्धा साथ दिली. मी असं म्हणत नाही फक्त टाटाने सगळं केलं असं नाही, इतरच साथ दिली. हळूहळू आपली अर्थव्यवस्था चांगली व्हायला लागली. एक काळ होता परदेशातल्या कंपन्या आपल्याकडे यायच्या, आपल्या त्या कंपन्या विकत घ्यायच्या आणि त्यांचे उद्योगधंदे चालू करायच्या. सरकारने ॲक्ट करून ते बंद केलं. बंद केल्यानंतर आपल्या इंडस्ट्रीज हळूहळू फोपायला लागल्या आणि फोपायला लागल्यानंतर आपल्या इंडस्ट्रीज चांगल्या प्रॉस्पर व्हायला लागल्या. आता भारताने त्याच्यातलं एक म्हणजे कायदेशीर बाब सांगतो. 1994 साली आपण ग्लोबलायझेशनकडे गेलो. म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे काय, जगातले आपण साधारण धरूया जगातले 150 देश आपल्या देशात येऊन कारखाने उभा करू शकतात, गुंतवणूक करू शकतात. पण याचा अर्थ असा पण होतो भारतसुद्धा 150 देशामध्ये जाऊन आपले कारखाने उभारू शकतो, उद्योगधंदे. आता भारतीय माणसाने परदेशात जाऊन उद्योगधंदे निर्माण करणे समजू शकतो. टाटाने याच्या पुढची मजल मांडली. टाटाने परदेशात जाऊन जगातले सर्वोत्तम जे उद्योगधंदे होते ते रोख पैसे देऊन विकत घेतले. म्हणजे तुम्हाला नाव सांगतो, टेटले नावाची चहा निर्माण करणारी जगातली 1 नंबरची कंपनी ती टाटाने विकत घेतली. जॅग्वार लँड ओव्हर ब्रिटनचे जे 2 मोठे कारखाने होते ते ब्रँड हे टाटाने विकत घेतले. कोरस नावाची जगातली सर्वात मोठी पोलाद कंपनी होती ती टाटाने विकत घेतली. अशा जवळजवळ 100 कंपन्या टाटाने विकत घेतल्या. पण हे विकत घेताना एक ठिकाणी थोडीशी गंमत झाली. नेमकं एका कंपनी विकत घेताना आपल्याला बिडिंग करायला म्हणजे आपण म्हणतो ना ते बोली लावताना एक भारतीय माणूसच आला तिथं. महिंद्रा आले तिथे आणि महिंद्रा आणि टाटा दोघांनी बोली लावली. तर आता जी कंपनी जी विकत घ्यायची होती दोघांनी असं ठरवलं, नाही सांगते रिलेशन शेवटपर्यंत टाटांची सगळ्यांची चांगली होते. ते म्हणजे प्रश्न पैशाचा नाही आहे. जे कंपनी आपण विकत घेणार आहोत तिथल्या कर्मचाऱ्यांना आपण विचारूया, तुम्हाला महिंद्रांबरोबर जायचं आहे का टाटांबरोबर जायचं आहे. तिथल्या कामगार संघटनांनी सगळा स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की माणसाला माणसासारखं किंबहुना त्यापेक्षा जास्त किंमत देऊन वागवणारी जगातली एकमेव कंपनी टाटा आहे. त्यामुळे ते टाटांना तो व्यवहार त्यांच्या पदरात पडला. असे अनेक तुम्हाला उदाहरण सांगू शकतो मी त्या ठिकाणी की एकेकाळी एक फॅक्टरी ॲक्ट नावाचा एक कायदेशीर व्यवहार आहे. म्हणजे कामगाराला जर का कारखान्यात ॲक्सिडेंट झाला तर त्याला ते भरपाई वगैरे ते सगळं कारखान्याला द्यायला लागते. हे पण टाटानेच निर्माण केलेलं आहे. म्हणजे तोपर्यंत फॅक्टरी ॲक्टमध्ये जे आत्ता जी कलमं आहेत, महिलांना तुम्हाला आवडेल अशी गोष्ट सांगतो. एक तर पहिली गोष्ट, रविवारची सुट्टी टाटाने सुरू केली. महिलांसाठी बाळंतपणाची रजा ही टाटाने सुरुवात केली पहिल्यांदा. हे पण आपण सहन करू शकतो.
परंतु जे.आर.डी. टाटांचा अशा मनात विचार आला की एखाद्या कामगाराला कारखान्यात ॲक्सिडेंट झाला, त्याला कॉम्पेन्सेशन देणं वगैरे हे सगळं मान्य आहे. फॅक्टरी ॲक्ट नंतर भारत सरकारने त्याला फॅक्टरी ॲक्टमध्ये फॅक्टरी ॲक्ट 1948 याच्यामध्ये सगळं समाविष्ट केलं. ज्या ज्या चांगल्या गोष्टी टाटाने केल्या होत्या त्या सगळ्या फॅक्टरी ॲक्टमध्ये घेतलेल्या आहे. परंतु टाटा साहेबांच्या मनात आलं की फॅक्टरीत गेल्या तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर कॉम्पेन्सेशन देणं हे सगळं मान्य आहे. परंतु तो घरातून फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो ना, मग घर ते फॅक्टरी ह्या प्रवासामध्ये त्याला ॲक्सिडेंट झाला तर तीसुद्धा आपली जबाबदारी आहे, कारण तो आपल्यासाठी येतो आहे. म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे ते फॅक्टरी ॲक्टमध्ये बदल नाही आहे. फॅक्टरी ॲक्ट फक्त कारखान्यातल्या ॲक्सिडेंट पुरता आहे. परंतु टाटा उद्योग समूहामध्ये असा नियम पाळला जातो की एखादा कर्मचारी घरातून निघून, समजा त्याला मोटरसायकलवर ॲक्सिडेंट झाला, बसमधून पडला, काय झालं, ॲक्सिडेंट झाला, तर तो कारखान्यात येण्यासाठी निघालेला आहे म्हणून त्यालासुद्धा कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं जातं. हा असा नियम जगातल्या कुठल्याही कारखान्यात नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मागासपासून सांगतो की कर्मयोग आपण जो म्हणतो ना, तो कर्मयोग 100% ज्यांनी आचरण केलेलं आहे. म्हणून हा विषय मला या ठिकाणी घ्यावासा वाटला. आता आणखीन काही गोष्टी त्या ठिकाणी सांगतो की कामगारांच्या कायद्याबद्दल आपण अनेक सुधारणा ज्या केल्या आहेत त्या टाटाने केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. तर त्याच्याबरोबर आणखीन काही एक 2-4 गोष्टी अत्यंत हृदयस्पर्शी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही की टाटांचे जगातल्या सगळ्या उद्योग समूहाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ब्रिटनचा राजपुत्र चार्ल्स याचं जेव्हा लग्न झालं त्याला भारताच्या पंतप्रधानांना बोलवलं नव्हतं किंवा कोणालाही भारतातल्या इतरांना बोलवलं नव्हतं. फक्त त्यांनी टाटांना बोलवलं होतं. आणि चार्ल्स ज्याला मुंबईला आला होता त्याला मुंबईच्या डबेवाल्यांचं ते तुम्हाला प्रकरण माहिती आहे का? बरं, 1-2 मिनटात सांगतो की मुंबईला डबेवाले 70 स्टेशनवरचे जवळजवळ 2 लाख डबे ते त्या डबेवाल्याचा त्याची सर्व्हिस पाहिजे असेल त्याच्या घरापासून त्याच्या नोकरीच्या ऑफिसमध्ये किंवा कारखान्यामध्ये आणि कारखान्यातून त्याच्या घरी हे पोचवण्याचं काम करतात वर्षानुवर्ष. साधारणपणे 3500 लोक आहेत. त्याच्यातले निम्मे लोक अंगठेबहाद्दर आहेत, त्यांना लिहिता वाचता पण येत नाही. पण त्यांनी स्वतःची अशी 10 डिजिटची एक कोड सिस्टीम तयार केलेली आहे. आणि ती कोड सिस्टीम इतकी परफेक्ट आहे की गेले कित्येक वर्ष हा व्यवहार चालूनसुद्धा एकाचा डबा दुसऱ्याला गेलेला एकदाही गेलेला नाही, इतकी ती ॲक्युरेट आहे. तर ब्रिटनचा राजपुत्र चार्ल्स ज्याला मुंबईला आला होता त्याला हे कळलं की असं असं आहे. तेवढं आश्चर्य वाटलं. तो थांबला एक दिवस. त्यांनी त्या डबावाल्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं, जर भारत डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड, किंवा भारतीय लोक हे बुद्धिमान मूर्ख लोक आहेत, अमुक लोक, ते नंतर कधीतरी सांगेन काय काय त्यांनी ते मुक्ताफळ उधळली होती. त्या देशाच्या राजपुत्रांनी आपल्या डबेवाल्यांना बोलवलं, त्यांच्याकडून ती सिस्टीम समजावून घेतली आणि म्हणाला ही सिस्टीम आमच्या ब्रिटनच्या लोकांना समजून सांगण्यासाठी तुम्ही ब्रिटनमध्ये या आणि त्यांना शिकवा. आणि असे 4 प्रतिनिधी ब्रिटनला गेले, तिथल्या लोकांना ते शिकवून आले. पण तेवढ्यावर थांबलं नाही. ह्या ब्रिटनचा राजपुत्र चार्ल्सचं जेव्हा लग्न झालं त्याला त्यांनी फक्त रतन टाटा आणि हे 4 लोक त्यांना फक्त वराडी म्हणून बोलवलेलं होतं. पण इथं आणखीन एक टाटांचं वैशिष्ट्य बघायला लागलं. वाचताय पाहता आमंत्रण सेपरेट होतं, टाटानं सेपरेट आमंत्रण होतं, त्या चौघांना सेपरेट होतं. पण टाटांना ज्यावेळेला कळलं हे चौघं लोक पण येणार आहे, त्यांनी आपल्या विमानामध्ये त्या चौघांची व्यवस्था केली. आपण ज्या हॉटेलात उतरणार आहोत तिथंही ह्या चौघांची व्यवस्था केली, कारण हे आता शेवटी भारताचे प्रतिनिधी आहेत. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कमी दर्जाच्या वागणूक असता कामा नये. मी जितका महत्त्वाचा तितकाच हा माणूस भारताचा महत्त्वाचा आहे. ते आता ब्रिटनने पण त्यांची काही व्यवस्था केली आहे, त्याच्यावर प्रश्न नाही. परंतु त्यांना सन्मानाने न्यायचं. आपल्या विमानामध्ये तुम्हाला कदाचित माहिती असेल क्लास असतात, एक इकॉनॉमी क्लास असतात, एक VIP क्लास असतो. त्या टाटा VIP क्लासमध्ये त्यांना आणलं त्या ठिकाणी. आपल्या बरोबरीने त्यांना घेऊन गेले ब्रिटनमध्ये आणि ब्रिटनमध्ये ते सगळा लग्न व्यवहार वगैरे सांगण्यानंतर त्यांना त्या ठिकाणी परत. आता ह्या त्याच्यातले काही लोकांनी मुंबई बाहेरचं जग पण बघितलेलं नव्हतं. ते ब्रिटनमध्ये गेले आणि लग्न समारंभाला त्यांच्यातलं जे काय शुभमंगल सावधान करून त्या ठिकाणी परत आले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अतिरेक्यांच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल. आता एक थोडासा दुर्दैवी भाग त्या ठिकाणी सांगतो.
सिंगूरला नॅनोचा प्रकल्प उभा करायचा ठरवला होता. त्यावेळेला काय झालं, टाटा ज्यावेळेला रस्त्यातून एकदा जात होते, रतन टाटा, त्याला त्यांच्या लक्षात आलं एक स्कूटरवाला स्कूटरवर जात होता. तो स्कूटरवर त्याची बायको बसली होती, पुढं एक पोरगं होतं, त्या बाईच्या मांडीवर एक पोरगं होतं आणि बाई आणि बुवा ह्याच्यामध्ये एक पोरगं खोचलेलं होतं, आणखीन मध्ये समोर उभं होतं. अशी ती यात्रा चालली होती, 5-6 जणांची यात्रा चालली होती. तर त्यांच्या मनात आलं तर हे किती सुरक्षित आहे. सुरक्षित नाही आहे, थोडासा धक्का बसला तरी ते पोरगं हातातून उडणार वगैरे वगैरे. त्यांनी असं ठरवलं, मग हे कारमधून का जात नाही, तर कार यांना परवडणार नाही. म्हणून त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की सर्वसामान्य माणसाला सुद्धा परवडू शकेल अशी मी 1 लाखात कार बनवून दाखवतो. त्यांनी तो संकल्प केला. त्या काळात सुदैवाने मी होतो, हे सगळं आम्ही ऐकलं. आम्हाला सुद्धा वेड्याचं सारखं वाटलं, हे टाटा काहीतरी वेळ 1 लाखात कार कधी शक्य आहे का. पण ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणलं. जगातल्या सगळ्या कार मॅन्युफॅक्चरर्सनी त्यांना वेड्यात काढलं आणि इट इज इम्पॉसिबल म्हणून सांगितलं. फोर्ड होते, लँड रोवर होते, सगळ्यांनी सांगितलं हे काहीतरी रतन टाटा मूर्खासारखे बोलत आहेत. त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आणि 1 लाखातली कार बाहेर आणली आणि ती विकून त्या ठिकाणी दाखवली. आणि ती कार सिंगूरला बनवायची ठरवली, कारण पश्चिम बंगाल हा उद्योगधंद्याच्या मानाने खूपच मागासलेला आहे असं त्यांच्या लक्षात आलं बरं का. त्यांनी तिथं सिंगूरला कारखाना करायचं ठरवलं. दुर्दैवाने तिथल्या ज्या मुख्यमंत्री अजूनही आहेत, ममता बॅनर्जी, त्यांचं काहीतरी फाटलं. आता ते काय फाटलं हे मी सांगू शकेन, परंतु ते फारसं चांगलं नाही. त्यामुळे तिथं काही मारामारा झाल्या. ममता बॅनर्जीने काहीतरी तिथे खूप गोंधळ घातला त्या ठिकाणी. आणि एक क्षण असा आला की टाटा साहेब म्हणाले की आता ह्या बंगालमध्ये राहण्यात काय अर्थ नाही, कारण माझ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला इथे धोका आहे. म्हणून तो प्रकल्प उचलला आणि त्यांनी गुजरातमध्ये आल्यानंतर दुसरा महापुरुष तिथं, आपण ज्यांचं रोज नाव घेतो होतं, वास्तविक आता महाराष्ट्रात यायला हरकत नव्हती, पण नरेंद्र मोदी आधी जाऊन त्यांना भेटले. ते म्हणले आमच्या गुजरातमध्ये आणा, तुम्हाला वाटेल ते सुविधा, म्हणजे वाटेल ते म्हणजे सगळ्या सोयीसुविधा देतो. तो प्रसंग, तो प्रकल्प आहे, तो सिंगूरचा प्रकल्प या ठिकाणी गुजरातमध्ये आला आणि ती कार्यवाही सगळं चालू आहे. ती नॅनो कार माझ्याकडे खरोखरच सुंदर कार आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. परंतु त्याचा प्रचार करताना ही गोरगरिबांची कार असा प्रचार केला गेला. त्यामुळे श्रीमंत वर्ग त्याच्याकडे वळला नाही आणि लोक मोठ्या कार घ्यायला लागल्या. त्यामुळे काही वर्षांनी त्याचं उत्पादन त्या ठिकाणी मग थांबावं लागलं. आता त्या ठिकाणी दुसऱ्या कार निर्माण झाल्या. परंतु त्याच्यामध्ये पण एक वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही की जगातले अनेक मोठे कार मॅन्युफॅक्चरर वर्षातून जास्तीत जास्त 1-2-3 मॉडेल नवीन आणतात, ट्रकची असो किंवा कारची असो. आम्ही 1 वर्ष 28 मॉडेल आणली होती, नवीन कस्टमरला पाहिजे त्याप्रमाणे कार बनवून 28 मॉडेल आणली होती. विचार करा, असं कोणी जगातल्या केलं नाही, पण टाटाने केलं. का? आमच्या कस्टमरला पाहिजे ना, आम्ही ते देणार आहोत. मग तो 1 लाख रुपयावाला असो नाही तर 25 लाखाची कार असतो, ते सगळ्या पद्धती गेले आहे. त्यासाठी मर्सिडीज बेन्झचा प्रोजेक्ट इथं या ठिकाणी आलेला आहे. तो पण चांगला प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला तो टाटा मर्सिडीज बेन्झ सुरुवात केली, नंतर मर्सिडीज बेन्झ सेपरेट त्या ठिकाणी. असं भारताच्या उद्योगामध्ये त्यांनी अनेक तऱ्हेने योगदान दिलेलं आहे. मग ते साधे मिठाचा कारखानासुद्धा टाटांचाच आहे, आपण सगळे टाटांचं मीठ वापरतो. त्याप्रमाणे लक्झरी कारसुद्धा टाटांच्याच आहेत, विमानं पण टाटांचीच आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या जगाचा टाटांवर विश्वास आहे की टाटा कधी फसवणूक करत नाही, किंवा टाटा कधीतरी नफेखोरी करत नाही, टाटा कुठे भानगड करत नाही, टाटा कुठे आर्थिक व्यवहार म्हणजे गैरव्यवहार करत नाही, टाटा कोणाचं तरी हडप करत नाही, किंवा टाटा कोणाचं तरी उपकार करत नाही, किंवा टाटा काहीतरी गोलमाल करून 4 पैसे जास्त मिळावे त्याचा प्रयत्न करत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातलं फक्त मी तुम्हाला 40% सांगितलेले आहेत. तर ह्या 40% ऐकल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की ज्यावेळेला कर्मयोग आचरण्याची परिस्थिती येते त्यावेळेला आपल्याकडं वळतो की कर्मयोगात काय सांगितले की फलाची अपेक्षा न करता माणसाने काम करावं, फळ देणारा तो आहे. असं करणं शक्य नाही असं आपल्याला वाटत असेल तर टाटा उद्योग समूहाने 150 वर्ष हे आचरणात आणलेलं आहे. कुठलाही गैरव्यवहार केला नाही तरी टाटा सर्वोच्च स्थानावर गेलेला आहे. जगातल्या सर्वात रिस्पेक्टेड आपण म्हणतो ना, ज्याच्याबद्दल लोकांना आदर आहे, तो टाटा म्हणजे टाटा उद्योग समूह हा सगळ्यात जास्त रिस्पेक्टेड आहे. आर्थिक व्यवहार बघितलं तर काही बाबतीत अंबानी मोठे आहेत, काही बाबतीत बिल गेट्स मोठे आहेत, काही बाबतीत इतर लोक आहेत. परंतु तो टाटांना जो सन्मान मिळतो तो त्या कोणालाही मिळत नाही. आणि टाटांचं ते 65% समाजासाठी खर्च करणं असं कोणी येत नाही. परंतु ते लक्षात आल्यानंतर हळूहळू काही लोकांनी तसं करायला सुरुवात केली.
रिलायन्सने पण सुरुवात केली. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती टाटा मोटर्समध्येच होत्या. त्यांनी सगळं बघितलं. म्हणजे त्यांनी सुद्धा इन्फोसिसमध्ये हे सुरू केलं की समाजासाठी काहीतरी खर्च करायचा. बिल गेट्सने पण सुरुवात केलं. मेलिंडा गेट्सच्या नावाने पत्नी, ते नंतर डायव्होर्स झालं सोडून दे, पण ते केलं. म्हणजे सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांनी सुद्धा टाटांचं अनुकरण करून समाजासाठी खर्च करायला सुरुवात केली. केवढी मोठी उत्क्रांती. हे लोक कधी देवळात म्हणजे ते जातात, म्हणजे पारशी त्यांची जी आज्ञारीमध्ये त्या कारण परत ते जातात, परंतु तासन तास तिथं ध्यान लावून बसले आहेत किंवा काय असं काही करत नाही. ते त्यांच्या धर्माच्या पालनासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच जातात. पण बाकी त्यांनी, मी असं म्हणतो, त्यांनी भारतात मंदिरं निर्माण केलेली, उद्योग मंदिरं निर्माण केली. मंदिरात काय असतं? पावित्र्य असतं. मंदिरात सदाचार असतो. मंदिरात देहाची अखंड पाठवणी केली. मंदिरात एकमेकांचा सन्मान राखला जातो. या सगळ्या गोष्टी ज्या आपण मंदिरात अपेक्षित करतो, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाटा उद्योग समूहातल्या प्रत्येक कारखान्यामध्ये पाळल्या जातात. म्हणून मी असं म्हणतो की टाटा उद्योग समूह हा एक मंदिराने बनलेला उद्योग समूह आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि टाटा उद्योग समूहातले असे जे जे सगळे टाटा आहेत, हे नुसते टाटा किंवा त्या घराण्याचे नाव नाही, हे प्रत्येक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं करतो, त्या सगळ्या टाटांना वंदन करतो आणि या ठिकाणी माझं 4 शब्द संबोधतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जगली महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.